नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया, दर दिवस भाज्या खाऊन कंटाळा आला आहे. आज आपण टमाट्याची चटणी बनवूया. हे बघा, मी 5 टमाटे घेतले आहे. एकदम लाल लाल असे टमाटे पाहिजे आपल्याला चटणी बनवायसाठी. मी 5 टमाटे घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला मग टमाट्याची चटणी बनवायला सुरुवात करूया. टमाट्याला 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. टमाटे 2 वेळेस स्वच्छ धुवून झाले आहे. टमाट्याला आपण चाकून कट करून घेऊया. टमाट्यातले बिया काढून टाकूया. टमाट्यामधले बिया चांगले नसतात. टमाट्याला आपण चांगलं बारीक कट करून घेऊया. सर्व टमाटे असे बारीक कट करून घेऊया. आपले पूर्ण टमाटे कट करून झाले आहे. 2 मोठे कांदे आपण कट करून घेऊया. दोन्ही साईडचे बोळ काढून टाकूया. कांद्याचं बोळ चांगलं नसते, आपण काढून टाकूया. तर कांद्याचा शिलटा आणखीन बोळ काढून झाला आहे. कांद्याला आपण बारीक कट करून घेऊया. असे बारीक कांदे आपण दोन्ही पण कट करून घेऊया. आपले दोन्ही कांदे कट करून झाले आहे. अर्धा गड्डा लसणाचा सोलून घेऊया. आपला पूर्ण लसूण सोलून झाला आहे. लसणाला बारीक कट करून घेऊया. आपला पूर्ण लसूण कट करून झाला आहे. 4 मिरच्या देऊन घेऊया. आपले हिरवे 4 मिरच्या देऊन झाले आहे. थोडीशी कोथिंबीर देऊन घेऊया. पाणी टाकूया. आपला कोथिंबीर देऊन झाला आहे. कोथिंबीरला बारीक कट करून घेऊया. आपला कोथिंबीर कट करून झाला आहे. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. पावाटी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाण्याला आपण भाजून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरवूया. शेंगदाणे चांगलं खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे कसे आपले सुटसुट करत आहेत. शेंगदाण्याला कसे डागा पडले आहेत. बघूया आपले शेंगदाणे भाजले का. हा, छान भाजले आहे आपले शेंगदाणे. शिलका पण व्यवस्थित निघत आहे. गॅस स्लो करूया. बाउलमध्ये काढूया. पॅन ठेवूया. 2 मिनिट शेंगदाणे थंड होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. या मोठ्या चम्मचनं 1.5 चम्मच तेल टाकूया. आपण कमी पण टाकू शकता, तेल जास्ती पण टाकू शकता. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. राई 1 चम्मच टाकूया. जिरा 1 चम्मच टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. आपले जिरे राई कळले आहेत. हे 4 मिरच्या देऊन घेतल्या ते टाकूया. मिरचीला फिरवूया. मिरचीला पाणी असल्यावर असं सुटसुट करत आहे. अर्धा गड्डा लसणाचं सोलून घेतलेलं टाकूया. आपण लसण कट करून पण टाकू शकता, ठेचून पण टाकू शकता. लसणाला फिरवूया. आपल्या टमाट्याच्या चटणीला टाइम लागत नाही. लवकरच बनतो आपला टमाट्याची चटणी. मोठे 2 कांदे कट केलेले टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. गॅस फास्ट करूया. आपला कांद्याचा कलर चेंज झाला आहे. कांदा गोल्डन होत आहे. एकदम सोनेरी कलर आला आहे. हळद पावडर 1 चम्मच टाकूया. या चम्मचनं 1.5 चम्मच मिरची पावडर घेतली आहे. आपण कमी पण घेऊ शकता, जास्ती पण घेऊ शकता मिरची पावडर. फोडणीमध्ये टाकूया. या चम्मचनं अर्धा चम्मच मी धनिया पावडर घेतली आहे. हे पण फोडणीमध्ये टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 5 टमाटे आपण बारीक कट केलेले टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. मीठ अर्धा चम्मच टाकूया. मीठ टाकल्याने आपला टमाटा लवकर विरघळतो. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस स्लो करूया. 2 मिनिटं झाले आहे. आपले शेंगदाणे थंड झाले आहेत. शेंगदाण्याचा शिलटा काढूया. असं चोळ्याने शेंगदाण्याचा शिलटा निघत आहे व्यवस्थित. शेंगदाण्याचा शिलटा काढून झाला आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता आपण. आपण मिक्सरला वाटून घेऊया. शेंगदाणे थोडं जाडसर वाटूया. ते बघा, या पद्धतीनं आपण जाडसर वाटून घ्यायचं असते शेंगदाणे.
जास्ती बारीक करायचं नसते. बाउलमध्ये काढूया. वाटून घेतलेला शेंगदाणे टाकूया. त्याला व्यवस्थित फिरूया. टमाट्याच्या चटणीला आपण 4 मिनिटं झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. स्लो गॅसवर आपला टमाटा चांगला शिजतो. 4 मिनिटं झाले आहे. बघूया आपली टमाट्याची चटणी शिजली का. वा, किती छान शिजली आहे आपल्या टमाट्याची चटणी. टमाट्याच्या चटणीला पाणी टाकायचं नसते. टमाट्यातच पाणी सुटतो. आपली टमाट्याची चटणी शिजून तयार झाली आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला फिरून घेऊया. टमाट्याची चटणी आपली झटपट बनते. टिफिनला नेण्यासाठी पण लवकर बनते. गॅस बंद करूया. या पद्धतीनं टमाट्याची चटणी बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. टिफिनला पण नेऊ शकता. चपाती सोबत खाऊ शकता. भाकरी सोबत खाऊ शकता. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.